एवढा कसं काय आमूलाग्र बदल झाला? काय आणलं माझ्या मनासाठी चंद्रभागेला? चंद्रभागा नाव काय मिळालं? उनो, या डिश, पेपर ग्लास. तर दुनिया खूप बेकार आहे त्यांच्यासारखी. आज खूप खुश आहे कोणत्याची, अजिबात चिडचिड नाही केली जाते. स्वादिष्ट भोजन. एका ताईने मला कमेंट केलं की तुम्ही हिरवी मिरची लसूण टाकून भाजी. मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळच्या 8 वाजले आहेत आणि आज आहे 21 जून, आंतरराष्ट्रीय योग दिवस. तर आज सकाळी 5:30ला उठलेले मी, योगा क्लासला पण गेलेले आणि घरी पण थोडासा व्यायाम केलेला आहे. आणि आत्ता मी स्वयंपाक करत आहे आणि स्वयंपाकामध्ये मी बनवत आहे दुधी भोपळ्याची भाजी. एका ताईने मला कमेंट केलं की तुम्ही हिरवी मिरची लसूण टाकून भाजी करा, ही भोपळ्याची छान लागते. म्हणलं ठीक आहे, आज त्या ताईंच्या पद्धतीनं दुधी भोपळ्याची भाजी बनवते हिरवी मिरची घालून. तर इथं मी हिरवी मिरची, लसूण आणि जिरं वाटलेलं आहे. आता हे घालून दुधी भोपळ्याची भाजी बनवते. आणि आज बघा, आज योगाने दादू माझा देवपूजा करत आहे सकाळ सकाळी. रोज तर कोणत्याची देवपूजा करतात, पण आज दादू देवपूजा करत आहे कारण आज दादूला जायचं आहे बाहेर. त्याला जेव्हा काहीतरी पाहिजे असतं किंवा कुठं जायचं असतं ना खायला, तो खूप छान मुलासारखं, शांत मुलासारखं, एकदम शहाण्या मुलासारखं राहतो. एकदम सकाळी लवकर उठणार. टाइम भेटलाय म्हणून मी देवपूजा करत आहे. आणि आज लवकर पण उठलं दादू, नाही तर रोज नाही लवकर उठत. कैसा गुंडा बनला. मोहरी घातल्यानंतर थोडंसं जिरं, थोडासा हिंग, त्याच्यानंतर मग बारीक चिरलेला दुधी भोपळा. मी नेहमी खोबरं, अद्रक, लसूण घालून करत असते आणि कांदा टोमॅटो घालत असते. लाल मिरची पावडरचा करत असते दुधी भोपळा, पण आज हिरवी मिरची घालून करत आहे. हिरवी मिरची घालून करत आहे, पण हिरवी मिरची घालायचं विसरले. जरा हिरवी मिरची तेलामध्ये तळायला पाहिजे होती, पण तळी नाही, लक्षात नाही माझ्या बोलण्याच्या गडबडीमध्ये. तर आता घालते. तेल मी थोडंसं घातलेलं आहे मगाशी. आणि ह्या हिरवी मिरचीचं मला मेथीची भाजी बनवायची आहे. साईडला वरून तेल घालते, कारण फोडणीला खूप थोडंसं तेल घातलेलं आहे. आता हळद पण घालते. चला, छान मिक्स करून घ्यायचं दुधी भोपळा. मिरची सुद्धा दुधी भोपळ्याबरोबर चांगली तेलामध्ये तळली जाईल, काही प्रॉब्लेम नाही. चला, आता ही फक्त भाजी मी वाफवून घेणार आहे, वाफेवरती शिजवणार आहे. पाणी अजिबात नाही घालणार. भोपळा शिजत असलेली कढई मी त्या गॅसवर ठेवलेली आहे आणि इकडच्या गॅसवरती आता मी शापूची भाजी फोडणीला घातलेली आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते आणि भोपळ्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे. नंतर माझ्या लक्षात आल्यानंतर मी घातलेलं आहे. चला, अजून मला दोडक्याची सुद्धा भाजी बनवायची आहे. आज 3 भाज्या बनत आहेत आमच्या घरी. आता दुधी भोपळ्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूड घालते आणि शापूच्या भाजीमध्ये सुद्धा थोडंसं शेंगदाण्याचं कूड घालते. दुधी भोपळ्यामध्ये एक एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट्स कसुरी मेथी घातली आहे. खूप छान शिजलेला आहे बरं का भोपळा. एकदम बटाटा कसा असतो ना तसा दिसत आहे आणि वास सुद्धा खूप छान येत आहे. चला, शापूची भाजी पण मिक्स. शापूची भाजी थोडीशी करपली दुधी भोपळ्याला फिरवेपर्यंत. पंडितजी, हे घ्या, स्वादिष्ट भोजन खालो. दुधी भोपळा सांगा कसा बनलाय, कसा बनलाय दुधी भोपळा हिरवी मिरची घालून. आता मी एकटीच जेवण करायला बसलेली आहे. दादू तर मिसळ खाऊन आलेला आहे बाहेरून आणि मना सुद्धा बाहेर गेलेला आहे. आज तर मनासारखं खेळायला जातो सकाळ सकाळी. तर तुम्ही पण या स्वादिष्ट भोजन करायला. आणि आज मी जेवणामध्ये खात आहे शापूची भाजी, दोडक्याची भाजी आणि दुधी भोपळ्याची भाजी, चपाती. अणं ब्रह्मा रसं विष्णु भोक्ता देवो जनार्दनम् एवं ध्यात्वर्थः ज्ञात्वा दोषो न लिप्यते. अगोदर दुधी भोपळा ट्राय करते. छान लागतं, हिरवी मिरची घालून पण छान लागतं. जास्त डाळ पण घालतात, मी पूर्वी करायची डाळ पण घालून, पण डाळीचे पदार्थ मी सहसा अवॉइड करते, टाळत असते. त्याच्यामुळे मी डाळ नाही टाकली याच्यामध्ये. छान झालं. एवढंच आपण नसतं फोडणीची चालले का कामाला. मग तुम्ही काय करता? जेवण करता आणि ऑफिसला जाता? घराची काम कोण करता? पूजा करता. अजून और कुछ नहीं करते? कुछ नहीं करते, कैमरे के सामने बोलो. हाँ, सगळं काम करते त्याशिवाय घर चाललंय का?
तुमच्याच म्हणतात ना जीवावर कर्माने, हा तुमच्याच कृपेने घर चालू आहे. कृपेने. हा आणि आज खूप खुश आहे फोंडेजी. अजिबात चिडचिड नाही केली जाते वेळेस. रोज खूप चिडचिड करतात. अजिबात खुशी दादा हसते. सकाळपासून चिडचिड नाही केली तर सकाळ सकाळी मग जायचंय उशीर होत आहे आवरा शिट 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 असं करत असतात. तरी बघा अर्धा तास उशीर झाला. ठीक आहे असू द्या. आवजो. आज बाहेरचं वातावरण थोडंसं ठीक आहे. अधूनमधून ऊन पडत आहे, अधूनमधून पाऊस पडत आहे, त्यामुळे बरं वाटत आहे. जास्त कडक ऊन पडलं की गरम होतं आणि जास्तही पाऊस पडला ना की थंडी वाजते. ऐसी तो परेशान है इंसान की. मेरी तो हे परेशानी. बघा बुरबुर चालूच झाली पावसाची. आणि इथं बघा एक गोकर्णाचं फूल आहे. या चोपलीच्या मागे होतं, फोंडेजींना दिसलंच नाही. आता मी तोडते याला. दादू आत्ता जस्ट आलेला आहे बाहेरून आणि आता कुठं जाणार आहे बाळा? सुस्काव. कशाला कशाला चालला तू एवढ्या वर्षातून? तू येत नाही बोलला ना घरी? हे बघ, आपल्या नवीन घरी येत नाही बोलला ना? हे बघ, घराच्या प्रत्येक हालचालीत माझा पण हात आहे. तुझा हात नाही रे, काहीच योगदान नाहीये. अगोदर म्हणायचा की मी येणार नाही नवीन घरी, मला नाही आवडत, मला वडिलांनी मला, माझ्या साहेबांनी मला गिफ्ट दिले. गिफ्ट खुश केले ना. अशीच आहे दुनिया, अशीच आहे. द्यावं लागतं लाच काहीतरी, मग असं मांडते तयार होते. नाहीतर दुनिया खूप बेकार आहे यांच्यासारखी. अब जा रहा है. मग कधी येणार? अमुक काम आज. चला फायनली आज दादू चाललेला आहे नवीन घरी स्वखुशीने. त्याला आम्ही अजिबात काही बोललो नाही चल किंवा जा. स्वखुशीने चाललेला आहे. स्टे नाही चाललाय. कुछ बना के खाएगा? मॅगी बनाएंगे ना. अच्छा. कढाई वगैरे स्वच्छ धुवावं लागतील बरं का तुला. गन चढला असेल तर. बऱ्याच दिवसाला गेलोच नाही आम्ही. दादूने फुल जायची तयारी केलेली आहे. उनो, ह्या डिश, पेपर ग्लास, मॅगी बनवून खाणार आहे तिथं नवीन घरी आमच्या. पण साहेबांचं घर बोललं तू पप्पांच्या घराला. सॉरी तुझ्या आपल्या घराला. ठीक है आओ जाओ पुत्र, आराम से गाड़ी चला लो. ठीक है. आता मी किचन ओटा स्वच्छ केलेला आहे आणि कपडे मशीन लावलेली आहेत. आणि आता बारी आहे वॉश बेसिन धुवायची. फोंडेजीने काल इथं नवीन नळ लावलेला आहे. खूप छान. हे बघा अजिबात गळत नाहीये. नाहीतर पूर्वी काय व्हायचं, हा कंटिन्यू इथून ठिपकत राहायचा. फोंडेजींचं धन्यवाद. ऑफलाईन तर मी त्यांना धन्यवाद केलेलंच आहे, पण ऑनलाईन पण. चलो, ही रोज साफसफाईची कामं आहेत. ह्याच कामाला 2 तास लागतात. वॉश बेसिन पण मी छान चमकवलेला आहे. आता थोडा वेळ आराम करते मी, कारण आज सकाळी लवकर उठलेली आहे. मला तर झोपायला रोज 12:30-12 वाजतात, कारण व्हिडिओ एडिट करायचा असतो, अपलोड करायचा असतो. त्याच्यामुळे रोज मला उशीर होतो झोपायला. आणि आज नेमकी लवकर उठलेली आहे. आणि काल एक्झर्शन पण झालं, पालखीला गेलेलो, थोडा वेळ चाललेलो आहे. त्याच्यामुळे आज थकवा आलेला आहे. आता मी आराम करते थोड्या वेळ. सायंकाळचे 5 वाजले आहेत आता, पण असं वाटतं की 7 वाजलेले आहेत, कारण बाहेर आभाळ आलं असल्यामुळे ना घरामध्ये थोडासा अंधार बसलेला आहे. आणि दुपारी मनाने माझ्यासाठी चॉकलेट घेऊन आलेला आहे. मगाशीच म्हणत होता आई खा खा, म्हणलं नाही बाळा मला आराम करू दे, नंतर खाते. तर आता बघूया चॉकलेट का आनंद लेते हे. चला अर्ध चॉकलेट ठेवलेलं आहे मनाने. मी फक्त चॉकलेटच खाते. वा जस्ट आभाळ आलं होतं आणि लगेचच धो धो बरसायला लागला पाऊस. जोराचा पाऊस पडत आहे. बाप रे बाप. आणि त्याच्याबरोबर हवा पण सुटलेली आहे. काही करे आकाश पूर्ण काळभोर झालेलं आहे. आता गॅसवरती मी तुरीची डाळ शिजायला ठेवलेली आहे. आज स्वयंपाकाला लवकर सुरुवात केलेली आहे, कारण आज सुद्धा आम्हाला कीर्तन ऐकायला जायचं आहे. काल पण आम्ही गेलेलो. तर कालचं कीर्तन प्रकाश महाराज साठे यांचं होतं. तर खूप छान कीर्तन सांगितलेलं महाराजांनी. पंढरीचा महिमा सांगितला, त्याच्यानंतर चंद्रभागेचं महत्व, चंद्रभागेला चंद्रभागा नाव का मिळालं, एवढं छान कीर्तन ऐकलं ना. तर आज सुद्धा आम्ही जाणार आहोत. आणि आज तर फोंडेजी सुद्धा येणार आहेत कीर्तन ऐकायला. आणि आमची भोजन प्रसाद तिथंच असते कीर्तन झाल्यानंतर. चिरंजीवना म्हटलं तुम्ही पण चला, पण चिरंजीव यायला तयार नाहीत. म्हटलं ठीक आहे, त्याच्यासाठी स्वयंपाक करून ठेवते आता. फोंडेजी सुद्धा आलेले आहेत. स्वागत आहे फोंडेजी. काय आणलं माझ्या मनासाठी, लाबाड बच्च्यासाठी? रेनकोट घेऊन आले. हांजी ले लो. आता मी फोंडेजीसाठी कॉफी बनवली आहे.
न मागता आज कॉफी बनवली आहे. चला, फोंडेजीना चॉकलेट आणि 2 बिस्किट पण ठेवलेले आहेत. हांजी ले लो फोंडेजी. लाईट लाग. जय श्री कृष्ण. चॉकलेट कसलं? मनाने आणलेलं. खालो अभी. अरे 2 चहा कोणाला? एक माझ्यासाठी कॉफी फोंडेजी. मनाने माझ्यासाठी चॉकलेट आणलेलं. त्याच्यातले 2 क्यूब मी खाल्ले, 2 तुमच्यासाठी ठेवले. खा आता. आज कमी कडू कॉफी बनवली फोंडेजी. आणि ऐका ना, आज दादू चक्क आपल्या नवीन घरी गेलेला आहे. त्याच्यामध्ये एवढा कसं काय आमूलाग्र बदल झाला. येत नव्हता अजिबात आमच्या नवीन घरी आणि आज स्वतःहून गेला मनाने. मित्रांना घेऊन. तो आपल्या बरोबर आहे का? नाही, मित्रांबरोबर आहे. मित्र म्हणले हा, मित्र म्हणले असणार सध्या नवीन घरी जा असं विषय. अच्छा. फोन करा का? अरे फोनच लागत नाही त्याचा. मी 2दा फोन लावला म्हणलं झाडांना वगैरे पाणी घाल. तुळशीला पाणी घालावं लागतं ना, ते थोडीशी आतमध्ये. लागत नाही. लागलं नाही दादाचा फोन. काय माहित आता त्याला कधी. जरा लावता येतं का? त्याच्या नावचा स्वयंपाक करायचा होता. 3-4 चपाती आहेत म्हटलं भाकरी त्याला विचारून करा, पण त्याला फोनच नाही लागत. क्या आहे तरी. म्हणा आता सायंकाळची पूजा करत आहे. प्राणाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा. नमामि गंगे तव पाद पंकजं सुरासुरवर्धन दिव्यरूप. सायंकाळची पूजा झालेली आहे. आता आम्ही कीर्तनात चाललेलो आहोत आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये.